नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी श्रीराम राऊत, सफल बायोसीड्स जालना या कंपनीचा प्रतिनिधी। आज मी केस तालुक्यातील कोणतं गाव युसुफ वडगाव येथील दबंग मिरची या मिरचीचा पीक पाहणी करता आलेला आहे। युसुफ वडगाव येथे या कंपनीचं माध्यम असं आहे, माझी काम करण्याची पद्धत की प्रत्येक म्हणजे शेतकऱ्यांना युसुफ वडगावला येऊन पीक पाहणी करण्यापेक्षा व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। आपले बळीराजा कृषी सेवा केंद्र शिंदे साहेब, गणेश शिंदे साहेब हे या प्लॉटचं नियोजन केलं आहे। तर आपण त्यांनी असा खूप सुंदर असा प्लॉट आणलेला आहे। तर आपण शेतकरी बंधू जे काही युसुफ वडगावचे दबंग मिरची लावून खूप सुंदर असं उत्पन्न आलं आहे। दबंग शेतकरीच म्हणायचं, दबंग शेतकरी तर आपलं नाव सांगा पूर्ण। संतोष अर्जुन निकम, संतोष अर्जुन निकम, मुक्काम पोस्ट युसुफ वडगाव, तालुका के जिल्हा बीड। बर, आपण किती दिवसापूर्वी ही मिरची लावली दबंग? 2.5 महिने झाले। 2.5 महिने झाले। कितवा तोडा आहे आता? तिसरा तोडा आहे। किती क्षेत्रामध्ये दबंग मिरची? मोठ्या सांगा। 1.5 एकर। 1.5 एकर मध्ये हा 18,000 कलम बसलेले सगळं। बर, ठीक आहे। आणि काय दबंग मिरची बाबतीत काय वाटतं ते सांगा। नाही, जे आहे ते सांगा, जे आहे ते सांगा तुमचं। नाही, दबंग मिरची नंबर 1 तसं नाही। बरं, बाकी कॉम्पिटिशन मध्ये खूप मिरचीचे चांगले वाहन आहेत आणि ते पण लावले असतील बाकी कंपन्या। त्याचा आणि ह्या दबंग मध्ये काय लय फरक आहे। म्हणजे काय 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 वाटतं? कारण ह्याला रोगाला बळी पडत नाही। एक महत्वाचं मुद्दा. याची सेटिंग लय जबरदस्त आहे। म्हणजे Setting मिरची भरपूर आहे, व्हायरसला कमी वेळ पडते या मालाची क्वालिटी बघू शकता तुम्ही। हो का, इकडे बघा। बरोबर। नाही, मालाची क्वालिटी विशेष हे क्वालिटी वगैरे आणण्याचं काम बळीराजा कृषी सेवा केंद्राचं नियोजन, खत नियोजन, औषध नियोजन नाही, काय असतं बियाणं चांगलं आणि त्याचं नियोजन खूप चांगलं असेल तरच उत्पादन खूप चांगलं येतंय। निकम साहेब, सफल बायोटेक कंपनीच्या वतीने मी तुमचं एक अभिनंदन व्यक्त करतो की तुम्ही खूप सुंदर असा प्लॉट आणलेला आहे। दोन्ही बेड मधलं अंतर सांगा। 6 फूट आहे। 6 फुटावर 6 बाय 6 फुटावर तोडलेला। आता ही कोणत्या मार्केटला जाणार आहे निकम साहेब? हे आंबाजोगाई आहे। बरं, आंबेजोगाई मार्केटला आज काय दर भेटतोय? 50-55 रुपये दर भेटतो किलो। बरं, ठीक आहे। आता मला एक सांगा, दबंग मिरची तोडणी बाबतीत म्हणजे आता काय फरक जाणवतो तुम्हाला? म्हणजे आता तिसरा तोडा आहे, हा, तसं तोडे वाढत चाललेत का कमी होते? वाढत चालली, म्हणजे प्रत्येक तोड्याला मिरचीची संख्या वाढत चाललेली। आणि अंदाजे किती तोडे होतील, कधीपर्यंत चालन असं म्हणणं आहे तुमचं? जानेवारी फेब्रुवारी टाकून चालू। जानेवारी फेब्रुवारी पर्यंत। आता किती दिवसाला तोडा होतो? वाढच बंद नाही ह्याचा। नाही, आता हे तोडा चालू आहे, आता पाठीमागून पुन्हा किती दिवसाला उत्पादन आणलेलं आहे? आता ही दबंग मिरची तुम्ही आणल्याबद्दल तुमचं मी कंपनीच्या वतीने आभार व्यक्त करतो। शेतकरी मित्रांनो, मल्चिंगवर मिरची आहे आणि मिरचीची बांधणी पण केलेली आहे, तारीने बांधणी पण केलेली आहे असं दिसून येत आहे। खूप सुंदर असं पीक आणलेलं आहे, पाहू शकता। सेटिंग खूप सुंदर अशी सेटिंग, तोडणीचा कंटाळा येतो असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे। खूप सुंदर असं चमकदार मिरची, खूप सुंदर